पंचांनी आम्हाला सिग्नल दिलाय. मॅच या ठिकाणी स्टार्ट होते. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल आपण बघितला, सह बॅटने चेंडूला खेळून काढतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये सरळ जातोय. 4 धावा, चौकार. आपण मगाचा मॅच बघितला, क्वार्टर फायनलचा मॅच. त्यानंतर हा सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी आपण बघतोय. दोन्ही संघामध्ये सदाना स्मृती कामन वर्सेस तुषार कामन या दोन संघामध्ये. इथे टॉस जिंकला सदाना स्मृती कामन संघाने. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतोय. बघा, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. केला होता ऑन साईडला फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. राहील पुढचा बॉल घेऊन जाईल. या वेळेला आपण बघतोय डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो. या ठिकाणी बॅक टू बॅक दोन चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज राहील. अतिशय चांगले, मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं, अतिशय चांगली गोलंदाजी खूप चांगली केली होती. भरपूर बक्षिस पटकावलेले आहेत कामत संघाने. या वेळेला बॉल ती पाहणी करतात. पंच व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. व्हाईटच्या रूपाने धाव मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचतोय 5 वर. 5 धावा. कारण की मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली धावसंख्या उभारली गेली होती सदान स्मृती काबड संघाने. इथे यावेळेला बघायचं, ऑक्टपला जाऊन क्रॉस केल्याचा प्रयत्न, फर्स्ट आणि गलीच्या मध्ये जातोय. शॉर्ट फॉर्मॅनच्या दिशेने हा बॉल गेला होता. आता चांगलं क्षेत्ररक्षण लेग बाईटच्या रूपाने धाव मिळतोय. लेग बाईटच्या रूपाने धाव मिळाल्या, धाव संख्या जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. सेकंड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय अक्षय कोल्हा सुद्धा आपण बघतोय. कारण की जबरदस्त बॅटर आपण बघतोय, ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय मोठे फटके आले होते. आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करावं लागेल. एका बाजूने आपण बघितलं विशाल सातवी, तर एका बाजूने अक्षय कोल्हा याला आपण बघतोय. उजव्या हाताचा बॅटर आपण बघतोय. चांगला अनुभव निसार चांगला बॅटर दिसतोय या ठिकाणी. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस बघायचं, मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. कुठली चूक या ठिकाणी होता नाही क्षेत्ररक्षणामध्ये. आणि अक्षय कोल्हा थोडासा नाराज असेल की इथे आपण कुठेतरी चूक करण्याचा प्रयत्न, कट शॉट करण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज या ठिकाणी फसलाय. आणि फलंदाज बाद होते या ठिकाणी. अक्षय कोल्हा थोडासा नाराज असेल की इथे आपण विकेट मिळालेली आहे. मोठी विकेट मिळते या ठिकाणी तुषार कामत संघाला. 2 मॅच मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती अक्षयने. गोलंदाजामध्ये मला वाटतं चांगली बॅटर मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये जास्त काही करू शकला नाही. रोशन उंबरसाडा तव्याने बॅटर जातोय. इथे धावांची आवश्यकता आहे. धावा मात्र जरूर तुम्हाला करावं लागतील, कारण की धावा जर इच्छा पलीकडे जर जात आहेत तर एक चांगला स्कोर या ठिकाणी आपण स्कोरवरती बघू शकतात. तर इथे विकेट जर तुम्ही जर टाकले तर कदाचित तुम्हाला थांबवायचा प्रयत्न नक्कीच करा. नुसता कामत संघ सुद्धा अतिशय खूप चांगला संघ आहे. राहील हो, शरीराला चेंडू हाताळतोय, शरीरापासून दूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता स्वतः गोलंदाज जाईल, चेंडूला उचलेल. षटक संपलं जातो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती कामण संघाची धाव संख्या आहे 1 गडीच्या बोबटल्यामध्ये 6 धावा. षटक संपते पहिलं. अजून येणारा आपण बघतोय तर इथे षटक आहेत आणि त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग त्यांना सुद्धा करायची आहे. गोलंदाज मार्कवर येतोय, नंबर 2 क्रमांकावरती येतोय हकीम खान गोलंदाज मार्कवर. यावेळेस बॅटने चेंडू खेळलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने बघायचं मात्र खेळायचं होतं त्या दिशेने आणि बॉल सरळ त्या दिशेने निघून गेलेला आहे.
या 4 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचतोय 10च्या घरामध्ये. विशाल याच्या बॅट मधून आलेला हा एक खणखणीत चौकार. याच्यानंतर आपण बघतोय फायनलचा मॅच आपण पाहणार आहोत. सेमीफायनलचा मॅच चालू आहे. इष्टा काबड वर्सेस सदानस्फूर्ती काबड या दोन संघामध्ये. ज्या हवेला बघायचं टपच्या थोडा बाहेर चेंडू निघताय. गॅस व्हाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांमार्फत आणि अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. धावसंख्या 11 वर ही जाऊन पोहोचलेली आहे. सगळी गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळतोय तर एका बाजूने फलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळतोय. तर विशाल सारखा फलंदाज आहे तोपर्यंत धावा येऊ शकतात आणि मी म्हणालच होतो की या ठिकाणी विशाल आहे तोपर्यंत धावा येऊ शकतात. काय जबरदस्त बॅटिंग केली जातोय या ठिकाणी. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सरळ बॉलला पाठवून दिलं आणि पंचांपर्यंत दुसरा बॉल पोहोचवायचा आहे. जर आला नसेल, जर बॉल नदीमध्ये गेला असेल तर पंचांना दुसरा बॉल द्यायचा आहे. धावसंख्यावरती नजर टाकली. धावसंख्या जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. धावसंख्या 17 धावा धावफलकावर, परंतु इथं 17 वर खतरा होऊ शकतोय. या ओलेला आपण बघायचंय फटका थोडस फसलाय या फलंदाजाचा, मात्र इथे झील सुटलेला आहे. विशाल याला जीवनदान मिळालेलं आहे. शॉर्ट पिच बॉल होता. बॉलला सरळ हुक करण्याचा प्रयत्न केला होता. उंची जास्त होती, मात्र क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं असतं तर निश्चितच हा झेल सुद्धा झाला असता. झेल सुटते आणि धावसंख्या जाऊन पुढे सरसलोय. धावसंख्या जाऊन पोचते 18च्या घरामध्ये. बॉल घेऊन जाईल. लेफ्ट डाऊन बॅट्समन. शॉर्ट पिच बॉल होता. व्यवस्थित चेंडूला खेळून काढलाय. आपल्या शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढतोय. फक्त एक धाव मिळेल. एक धावपेक्षा जास्त गाणे एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 19च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 19वा धावफलकावर. प्रत्येक बॉलवरती प्रहार करायचा आहे, कारण की आपण बघितलं फाईन लेग आहे, त्याच्यानंतर शॉर्ट टर्मच्या दिशेने थोडासा गॅप आहे. त्या गॅपमध्ये सुद्धा तुम्ही खेळू शकता किंवा सरळ सुद्धा फटके खेळू शकता. यावर क्रॉस केला ऑन साईडला, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि आणखी एक या ठिकाणी झेल सुटला जातोय. 2 जीवनदान या ठिकाणी मिळालेले आहेत विशाल याला. आतापर्यंत आपण जर बघितलं 2 जीवनदान या ठिकाणी मिळालेले आहेत. हे झेल खूप इथे सोडलेले आहेत नुसता काबड संघाने आणि खूप महागडं पडू शकतात. जबरदस्त ही कामगिरी करत असताना इथे बघितलं धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावर. हा सेमीफायनलचा मॅच चालू आहे आणि आज सेमीफायनल मध्ये बघायचं आहे जबरदस्त बॅटिंग करावं लागेल या ठिकाणी सदानस्फूर्ती काबड संघाला. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. बॉल सरळ त्या दिशेने जाईल आणि मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धावेने टीमचा टोटल स्कोर आता जाऊन पोहोचतोय 24च्या घरामध्ये. 24 रन्स या स्कोरवरती धावा आपण जर बघितलं. शॉर्ट पिच बॉल होता आणि चेंडूला त्या दिशेने चांगला फटका खेळला होता. षटक संपलं जाते दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं षटक हाताळण्यासाठी आला होता नंबर 1चा गोलंदाज. त्याच्यामध्ये धावा आपण बघितलं 6 धावा आल्या त्या आणि त्याच्यानंतर दुसरे षटक चालू असताना आणि या दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 18 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. 18 पेक्षा कमी धावा द्यायला हवे होत्या गोलंदाजाने, परंतु बॅटर याने पुरेपूर या गोलंदाजाचा फायदा उचललाय आणि धावा आपल्या पोहोचलेल्या आहेत या स्कोर बोर्डवरती 24 धावा 24 रन्स. तन्मय येतोय गोलंदाज पार्कवर. वैयक्तिक आणि संघाचं हे तिसरे षटक नंबर 3 क्रमांकावरती येते षटक हाताळण्यासाठी. लॉंग लेग आहे. 2.5च्या दिशेने आपण जर बघितलं तर
एक क्षेत्ररक्षण कोचच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आपण बघतोय, पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आपण बघितलं. स्टाकवर थोडासा लांब आहे. क्रॉस लाईन केल्याच्या प्रयत्नामध्ये शरीरापासून दूर सैल लेग बायच्या रूपाने धाव मिळते एक, आणि या लेग बायच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. 25 रन्स या स्कोर वरती आपण बघतोय. तिसरं षटक हे प्रतिनिधी पदावर चालू असताना मोठाच बॉल यावलेला बघायचा आहे. रनिंग कॅच होतोय का, आणि यस या ठिकाणी रनअप कॅच मध्ये अतिशय चांगला झेल घेतलेला आहे. राहील याने सुद्धा झेल घेतलेला आहे आणि विकेट्स या ठिकाणी गमावलेले आहे. गोलंदाज थोडासा यश मिळालं जातंय, विश्वास थोडासा वाढतोय गोलंदाजाचं. आता मात्र नवीन बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये, सचिन. हो यावलेल्या पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे बघायचं. बिड ऑफ आणि बिडांच्या मध्ये बॉल येतोय. जास्त काही धावा मिळणार नाही सदानस्मृती कांबोज संघाला. धावसंख्या 26च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. क्रिकेट तुम्ही एकदा फुलटाच बॉल होता, व्यवस्थित समाचार घ्यायला होता, मात्र सह बॅटने चेंडूला खेळून काढलेला आहे बघायचा. या ठिकाणी पुन्हा क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय, च्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 27 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 27वा गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र अडवायचं होतं, मग त्या ठिकाणी धावा मिळतात. हा न करता धावा या ठिकाणी मिळाल्या जात आहेत. चांगला रनअप या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही बॅटर मध्ये. 2 धावा मला वाटतं जरूर भेटतात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 29च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29वा. 5 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. शेवटचा बॉल आहे, थोडस झाली होती मित्रांनो, शेवटचा बॉल असेल. यावेळेस सह बॅटने चेंडूला खेळायचा आहे बघायचं आहे झेल होतोय का, आणि यस या ठिकाणी झेल घेतला जातोय, आणि झेल चिपच्या रूपाने आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जास्त काय धावा समोरच्या संघाला करून दिल्या जात नाही, याचं कारण होऊ शकतं मित्रांनो की इथे गोलंदाजी चांगली होते निशा कावड संघाकडनं. धावसंख्येवरती नजर टाकली, धावसंख्या आहे 29 रन्स, म्हणजेच 29 धावा आपण धावफलकावर जर बघतोय. षटक संपलं जातं या ठिकाणी. तिसरं शेवटचं षटक बघायचं आहे कोणाच्या हातामध्ये येते. नवीन बॅटर नितेश हांडबॉक याला पाठवलं जातंय. आता शेवटचं षटक बघायचं आहे कोणाच्या हातामध्ये येतोय. सेमीफायनलचा मॅच 2 संघामध्ये बॅट्समन त्या ठिकाणी गेलेला आहे, परंतु गोलंदाज इथे बदल झालेला आहे. अमन गोलंदाज मार्कवर येतोय. गोलंदाज अमन चांगल्या पद्धतीने बघायचं, झेल होण्याची शक्यता. कॅच घेतलेला आहे या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला फलंदाज बाद झालेला आहे. ज्याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितला तर विशाल सातवी सलामीला आलेला हा फलंदाज होता.
17 धावा 11 चेंडूमध्ये याच्या 17 धावा आपण बघितल्या होत्या आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. 2 मॅच मध्ये आपण बघितलं सदानस्मृती कामून संघाला आपण बघितलं होतं तर धावांचा टार्गेट हा जास्त होता, परंतु या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर थोडस धावा थोड्या कमी दिसत आहेत. 2 मॅच मध्ये आपण बघितलं चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु इथे आपण जर बघितलं तर धावा थोडस कमी आहेत. मात्र विकेट्स या ठिकाणी गमावलेले आहेत. 4 विकेट्स गमावलेले आहेत. चुकी 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुढचा बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांमार्फत. व्हाईटच्या रूपाने धाव मिळेल आणि या व्हाईटच्या रूपाने धावसंख्येवरती भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. व्हाईट त्याच्यानंतर सॉरी विकेट. त्याच्यानंतर इथे आपण बघितला व्हाईट चेंडू टाकला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल फलंदाज. व्हाईट चेंडू या ठिकाणी बॅक टू बॅक चेंडू व्हाईट चेंडू टाकतोय गोलंदाज. 31 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. कारण की लेंथ आणि लाहीन मध्ये जर चांगली गोलंदाजी जर होते तर चांगली गोलंदाजी आपण बघू शकतो, परंतु या ठिकाणी व्हाईट चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. या ओव्हरला शरीरापासून दूर खेळायचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर जातोय. एक धाव जरूर मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवले. धावसंख्या जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेले, कारण की शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे गरजेचं आहे. कमीत कमीत 15 तर 20 धावा येणं हे गरजेचं आहे, परंतु इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. क्रॉस केला जातोय. बॉलला बघायचा आहे. बॉल निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. 1 बाउन्स फोर चौकार आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36च्या घरामध्ये. 36 रन्स 36 धावा धावफलकावर या स्कोरबोर्ड वरती. शॉर्ट पिच बॉल होता. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. सरळ चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. शेवटचं षटक चालू असताना 36 धावा आपण बघतोय या स्कोरबोर्ड वरती. जास्त धावा या ठिकाणी आलेल्या नाहीत. त्यावेळेला क्रॉस केलाय. आडवी बॅटीचा जास्त प्रयत्न केलेला आहे. बघायचा एक धाव ठिकाणी पूर्ण केलेला आहे. नो चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे पंचांनी. व्हेरी गुड डिसिजन. पुन्हा एकदा हाईट नो या ठिकाणी दिला जातोय. 3-8 असेल. 3-8 मोठा फटका खेळण्याची एक संधी निर्माण झालेली आहे या खेळाडूला. हाईट नो या ठिकाणी पाहायला मिळाला होता. धावसंख्या आपण बघितलं 38च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. हाईट नो आपण बघितलं होतं 3 आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. एक धाव ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता बघता बघता 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 40 धावा. शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा. 2 मॅच मध्ये आपण बघितलं 63 धावा. त्याच्यानंतर आपण बघितलं 80 धावा आपण बघितल्या होत्या सदानस्मृती कामन संघाला, परंतु या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर जवळजवळ धावा थोड्या कमी आहेत. मात्र 40 धावा आपण बघतायत यावेळेला. लेग बायच्या रूपाने धाव मिळते. षटक समाप्त त्या ठिकाणी 41 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं असेल. बघायचंय ह्या 42 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय अनुष्का कामत संघ, ज्याला आपण आता पाहणार आहोत.
सेमीफायनलचा मॅच दोन संघांमध्ये प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या संघाने बॅटिंग करत असताना 41 धावा या कुठलेल्या आहेत आणि 42 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे या सायंकाळच्या सत्रामध्ये. विशाल सातवी गोलंदाज मार्कवर येतोय. पहिलाच बॉल घेऊन जातोय. रिव्हर्स फटका खेळला जातोय बघायचं आहे आणि रिव्हर्सच्या फटक्याने या ठिकाणी चौकार. चेंडू होता व्यवस्थित बॅटवर घेतला बॉलला आणि रिव्हर्स फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे चौकार येतोय. पहिल्याच बॉलवरती खणखणीत असा एक चौकार येतोय. विशाल दुसरा बॉल घेऊन जाईल फलंदाजसाठी. या ओव्हरला बघायचं आहे शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बॉल थोडस वळण घेतोय. अक्षय तिथे चांगला क्षेत्ररक्षण करण्यामध्ये बाहेर होता परंतु बॉलने वळण घेतल्यानंतर सिंगल धाव पूर्ण केली जाते. सिंगल धावेने धावसंख्या पुढे सरसवते. सॉरी व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजेच धावसंख्या 5 आहेत आणि इथे विशाल गोलंदाज मार्कवर. यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला बघायचं आहे क्षेत्ररक्षण होईल का मात्र हा न करता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र चौकार षटकार हे तुम्हाला थांबवावे लागतील कारण की नुसता काबत संघाला आपण बघितलं तर एक जबरदस्त संघ आहे परंतु इथे जर गोलंदाजी जर चांगली झाली सदाना स्मृती काबत संघाची तर निश्चितच या ठिकाणी एक थोडासा शेल येऊ शकतं दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघ या ठिकाणी अतिशय खूप चांगले संघ आहेत या परिसरातील. अकबर स्ट्राईक यांकडे पुन्हा एकदा विशाल यावेळेला क्रॉस केला ऑन साईडला गॅप मध्ये त्या ठिकाणी मिळतात या 4 धावा दुसऱ्या कामड संघाला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
कारण की टार्गेट एवढं मोठं नाही आहे, परंतु एक 43 धावांचं टार्गेट आहे, त्याचा पाठलाग करायचं आहे आणि तेच पाठलाग करत असताना धावा आपण जर बघितला तर 10 धावा या ठिकाणी. सेमीफायनलचा मॅच बॉल जर आला नसेल तर आपण पंचांना दुसरा बॉल द्यायचा आहे. गजानन स्मृती सावंतपाडा यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन अतिशय खूप चांगलं आहे. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला होता आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. सेमीफायनलचा मॅच आपण बघतायत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. 30 सकटच्या आतमध्ये आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथे क्षेत्ररक्षण विशाल या वेळेला बघायचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे अकबर याने आणि अकबर याने या ठिकाणी 6 धावा मिळतात. त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने टीमचा स्कोर वाढला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक मला वाटतं या ठिकाणी समाप्त झालेला आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 धावा. म्हणजे एका ओव्हरमध्ये आपण बघितले तर या चांगल्या धावा आलेल्या आहेत. नुसता कामन संघामध्ये यात काय हरकत नाही, मात्र चांगल्या धावा आलेल्या आहेत. कमीत कमी या ठिकाणी 16पेक्षा कमी धावा द्यायला हव्या होत्या गोलंदाजाने, परंतु थोडासा गोलंदाज नाराज असेल गोलंदाजी करत असताना. परंतु इथे दुसरं षटक येते. महेंद्र कोल्हा येतोय गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक आहे. नंबर 2 क्रमांकावरती असेल हा गोलंदाज. गोलंदाज महेंद्र. स्ट्रायकरकडे फलंदाज आपण बघतोय, चांगला फलंदाज आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22च्या घरामध्ये. विजयासाठी धावांची आवश्यकता 20 धावांची आवश्यकता आहे. समीकरण इथे षटकाराने थोडासा बदललेला आहे. 20 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू अजूनही या ठिकाणी शिल्लक आहेत, मात्र 17 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याच्यानंतर आपण फायनलचा मॅच पाहणार आहोत. क्लासिकल क्रिकेट खेळलाय, शरीरापासून चेंडूला थोडंसं ढकलून दिलं आहे त्या दिशेने आणि 1 धाव ठिकाणी पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावसंख्या 23च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय गोलंदाज. इथे संघाची धावसंख्या आपण जर बघितलं अनुष्ठा काबूत संघाची तर 23 धावा 23 रन्स इन द स्कोरवरती धावा. 16 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. बॉल मध्ये 19 धावाची आवश्यकता आहे नुसार काबूत संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. पुढे येण्याचा प्रयत्न बघायचा, झेल होईल का? यस, या ठिकाणी झेल बाद होतो या ठिकाणी आणि चांगला झेल घेतलेला आहे त्या दिशेने अक्षय याने. झेलच्या रूपाने फलंदाज अकबर या ठिकाणी बाद होतोय. पूर्ण खोलवर चेंडू होता आणि बॉलला सॉफ पाठवलेला आहे. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने आणखी धावा या ठिकाणी वाढतायत. 13 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल पुन्हा एकदा गोलंदाज जातोय, गोलंदाज घेऊन यावेळेला क्रॉस ऑन साइडला आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात. या 2 षटकार आल्यानंतर आपण बघितलं पहिलाच सुद्धा षटकार आला होता, त्याच्यानंतर ह्या चेंडूवरची सुद्धा षटकार आलेला आहे आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39च्या घरामध्ये.
3 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. तीन धावांची आवश्यकता आहे. 70 तर 80 धावा जर असत्या सदाना स्मृती कामत संघाच्या तरी ही मॅच टॉप फाईट पाहायला मिळाली असती. मात्र स्कोर थोडासा कमी आहे सदाना स्मृती काबड संघाचा आणि त्याच्यामुळे इथे आपण बघितलं तर निश्चितच रिवर्स फटका पुन्हा एकदा खेळला जातोय. शॉर्टपिच बॉल होता आणि या ठिकाणी विजय सप्पादार या ठिकाणी केलेला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन नुसता काबड संघ आणि हल्लक या ठिकाणी आपण बघितलं सदाना स्मृती काबड संघ या स्पर्धेमध्ये भाग दर्शनाबद्दल त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक आभार मानतोय. धन्यवाद. दोन मॅच मध्ये अतिशय चांगला खेळ केला होता या संघाने. मात्र या सेमीफायनल मध्ये कुठेतरी कमी पडलेला आहे सदाना स्मृती कामत संघ. स्टार कामत संघाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र आपण फायनलचा मॅच या ठिकाणी पाहणार आहोत.